हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू. तर मी आज तुम्हाला आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची रेडी रांगोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे. इथे बघा, मी विठ्ठल रुक्मिणीची जी काही ड्रॉइंग आहे ती करून घेतलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या फोटोचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आणि प्रिंट करून घेऊ शकता. हा A3 साईजचा पेपर आहे. तुम्ही कुठल्याही पेपरच्या साईजवरती ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ड्रॉ करू शकता. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथं मी फर्स्ट लेअर देऊन घेतलेला आहे. जर कोणाला फर्स्ट लेअर कसा करायचा हे माहीत नसेल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर रेडी रांगोळीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते पण मी तिथे मेन्शन केलेलं आहे. तर हा फर्स्ट लेअर सुकल्यानंतर इथे बघा, आपण हा सेकंड लेअर दिलेला आहे. हा सेकंड लेअर पण चांगल्या पद्धतीनं सुकवून द्यायचा. इथे बघा, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला हाताने स्केच काढता येतं तर तुम्ही हाताने हा रेफरन्स इमेज घेऊन काढू शकता. जर कोणाला स्केच जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि प्रिंट करून किंवा झेरॉक्स करून आणून करू शकता. इथे बघा, आपलं सेकंड लेअर पण सुकल्यानंतर आपण अशा प्रकारे जी काही ब्लॅक ॲक्रेलिक कलर आहे त्यांनी बॉर्डर करून घेऊ शकतो. इथे बघा, मी जे काही बॉल चेन वगैरे किंवा स्टोन वगैरे आहेत ते मी चिकटून घेतलेले आहेत. अशा प्रकारे हे आपलं फायनल रिझल्ट आहे. जर कोणाला फर्स्ट लेअर, सेकंड लेअर किंवा रेडी रांगोळीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्याची लिस्ट पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही तिथून चेक करू शकता. इथे मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओज टाकलेले आहेत. जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच.